हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा व्हिडिओ ना थोडा स्पेशल आहे, कारण आजच्या व्हिडिओतनं मी गृहिणींसाठी एक थोड्या महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, जे आपल्या घरातच रोजच्या वापरात असतात ना, त्यातूनच तयार केलेले आहेत. आणि त्यासोबतच आपण आपले स्वतःचे पैसे कसे वाचवू शकतो, तर त्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. तर बघा, आता जसं सीझन चालू आहे ना, विंटर सीझन, तर विंटर सीझनमध्ये शक्यतोवर ना भरपूर पालेभाज्या, फळं, सलादच्या वस्तू वगैरे अशा असतात विकायला. तर काय करायचं, सीझन वाईजच आपल्याला फळे आणि पालेभाज्या, फळभाज्या, सलादसाठी असणाऱ्या ज्या गोष्टी त्या सगळ्या खाऊन घ्यायला पाहिजे. तर गाजर आहे ना, गाजर मुळा आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो. तसंच बघा, आवळा असतो. तर शक्यतोवर घरात असतात, पण आपण कसं खायला मागे पुढे बघतो. तर आवळा पण असतो, केसांसाठी खूप चांगला असतो. तर मी काय करते, किलोभर आवळे आणले होते माझ्याकडे. तर मी रोज एक आवळ्याचा ज्यूस छान असं त्याला फ्रेश कट करून घ्यायचं आणि त्यात पाणी घालून मिक्सरला काढून लावून ते परत त्यात थोडंसं काळं मीठ घालून, तुम्ही त्यात बीट पण घालू शकता. आणखी परत जो तुम्हाला जर काही माहिती असेल त्या पण घालून वस्तू तयार करू शकता आणि छान असं त्याचं एक ज्यूस तयार करायचं आणि डेली त्याला घ्यायचं. तर सकाळी घ्या, किंवा मग तुम्ही सकाळच्या वेळेला जर नाही जमलं तर थोडा उशिरा घ्या. पण त्यानंतर अर्धा ते 1 तास काहीच खायचं नाही आहे आणि खरंच तुम्ही ते ट्राय करा. केसांसाठी खूप छान आहे. आणि बघा, इथे मग ज्यूस बनवून तयार आहे. आणि मला शक्यतोवर ज्यूस आहे ना, मी काहीच नाही घालत नाही, फक्त थोडं काळं मीठ घालते, कारण पचनाला पण चांगलं असते त्यामुळे, आणि परत सर्दी खोकला वगैरे होऊ नये म्हणून. तर खूप छान असा ज्यूस लागतो. सवय करून घ्या आणि बनवून बघा, एकदा नक्की ट्राय करा. आणि आवळे ना हिवाळ्यातच मिळत असतात, तर मिळालेत ना तर नक्की घेऊन या, त्यांना सोडू नका, कारण आपल्या हिवाळ्यातच ते खूप फायदेशीर असतात केसांसाठी. आणि त्यानंतर ना बघा, शेंगदाणे असतात ना, तर शेंगदाणे कसं आपण डेली आपल्याला लागतच असतात. कुठल्या याला चटणी करायची म्हणा, किंवा कशात पोह्यात घालायचं असलं, किंवा मुलांना वगैरे खायला पाहिजे असलं. आणि परत कसं, जेव्हा पण कुठल्याही गोष्टीला लागले ना, तर आपण काय करतो, सारखं त्याला भाजून घ्यायचं, त्याचे वरचे टरफल काढून घ्यायचे, नंतर मिक्सरला वगैरे वाटून घ्यायचं. तर एवढी भानगड न करण्यापेक्षा आपल्याला जो फ्री टाईम असतो ना, तर त्यावेळेला शेंगदाणे ना आपल्याला पाहिजे तेवढे ना आधीच थोडे जास्त घेऊन छान असे भाजून त्याला थंड करून, आणि नंतर ना त्याला छान असं मस्त त्याचे वरचे टरफल काढून घ्यायचे आणि थंड करून त्याला छान एका डब्यात भरून ठेवायचे. म्हणजे त्यामुळे कसा आपला वेळसुद्धा वाचतो. तर बघा, इथे शेंगदाणे छान भाजून आहे ना, टरफल वगैरे काढून घेतले त्याची, आणि थोडे ते जास्त झालेले आहेत त्यामुळे असा कलर दिसतोय. आणि त्यानंतर छान असं डब्यात भरून ठेवले की आपल्याला पाहिजे त्यावेळेला आपण पटकन काढून घेऊ शकतो, आणि मुलांनासुद्धा खायचे असले ते खाऊ शकतात. आणि परत बघा, आपल्याला सारखं ना क्लीनअप किंवा मसाज करायला ना बाहेर जायची गरज नाही आहे. आपण घरातल्या वस्तूंमधून आपण स्वतःचा मसाज क्लीनअप करू शकतो. त्यामुळे आपला पार्लरमध्ये जाण्याचा वेळ आणि पैसेसुद्धा वाचतात. कारण पार्लरचा खर्च किती आहे तुम्हाला माहितीच असेल. तर बघा, एका छोट्या बाउलमध्ये मी 1 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडं बेसन पीठ घेतलेलं आहे 1 चम्मच, आणि अगदी थोडी अशी हळद घेतलेली आहे, कारण हळदीला कलर खूप जास्त होतो त्यामुळे थोडंच घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ना अगदी थोडंसं असं गुलाबजल घेणार आहे मी, कारण पूर्ण गुलाबजलमध्ये जर तुम्ही ते भिजवत असाल पेस्ट, तर थोडी जास्त घ्यायची. मला पूर्ण गुलाबजल नव्हता घ्यायचा, त्यामुळे थोडं मी अर्धा चम्मच गुलाबजल घेतलं आहे, आणि अर्धा ते 1 चम्मच मी थोडं दूध घेतलेलं आहे. तर बघा, वरचं जे सायचं दूध असते ना ते पण घेऊ शकता, किंवा कच्चं पण घेऊ शकता. माझं ते वर साय आलेलं होतं, तर त्यातलं दूध मी घेतलेलं आहे, आणि खूप छान असते ते चेहऱ्याचा कलरसाठी, त्यामुळे तसं यूज करा. आणि ते चेहऱ्यावर अप्लाय करताना ना आपल्याला अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे, आणि जास्त काही असे बेसिक टिप्स वगैरे फॉलो करायची गरज नाही आहे. आपल्याला जसं जमतं तसं लावून घ्यायचं आहे. फक्त खालून वरच्या दिशेने लावायचे, वरून खालच्या दिशेने मसाज करायचं नाही आहे.
तेवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला परत काही जर माहिती असेल घरातून कुठल्या गोष्टींपासून बनवू शकतो ते पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि परत बघा घरात आपल्या जर ते कांदा, बटाटा, गाजर वगैरे जे पण निघत असते ना टरफलं वरचे, तर ते ना फेकून द्यायची नाही आहे. परत आपल्या घरात जी चहापत्ती निघत असते ती पण फेकून द्यायची नाही आहे. घरात जर झाडं असले तर त्यालाच घरातल्या आपल्या याच्यातून किचनमधून खतं निघत असतात. तसंच मी काय करते, ही चहापत्ती वॉश करून साईडला ठेवत असते. त्याचं छान पाणी निघालं की त्याला मग वेगळ्या डब्यातनं मी साठवून त्याला सुकवून मग झाडांना घालत असते. आणि हे सुद्धा मी जे कांदे बटाट्याचे वगैरे वरचे साल आहेत ना, ते सुद्धा मी बॉटलमध्ये तयार करत असते फर्टिलायझर झाडांना. आणि खूप छान असते ते. झाडांना एक फर्टिलायझर टाकलं की त्यांना पण त्यातून खाद्य मिळत असतो आणि खूप छान ते वाढतात, फुलं वगैरे येतात. आणि अशा 2 बॉटल मी तयार करून ठेवत असते आणि दर दिवसाआड मी त्याला झाडाला पाणी घालते. आणि परत बघा माझ्या छोट्याशा अशा बागेत मी पालक लावलेला आहे. आणि आत्ता 8 दिवस झाले होते मी तो पालक कट करून घेतलेला होता. परत आत्ता दाखवायला तुम्हाला परत कट करून घेते आणि कुठल्या तरी भाजीसाठी मी यूज करते. एकतर डाळ बनवणार, नाहीतर सुकं काहीतरी त्यात घालून घेणार. तर कसं आपण असं जर पालक घरात ग्रो केला ना, तर त्यातूनसुद्धा आपले थोडेफार पैसे वाचतात आणि सारखं सारखं बाहेरून विकत आणायची गरज नाही. जर समजा इमर्जन्सी असली आणि जर घरात नसलंच भाजीचं, तर आपण खूप छान आयडिया आहे, पण घरातूनच तयार करू शकतो. बाहेरून विकत आणलेली जी पालक होती ना, त्याचे मी जी बुडं होते खालचे ते लावून मी मातीत ग्रो करून घेतलं आहे आणि खूप छान आली आहे. मी जेव्हा मला पाहिजे असेल तेव्हा मी घरातूनच कट करून घेते. आणि टेस्ट पण खूप छान आहे त्याची. अगदी थोडंसं निघालं त्यामुळे मी त्याचं डाळ बनवून घेणार पालकची. तर मला तर खूप छान वाटलं ते ग्रो करायला, कारण गार्डनिंग हा फेवरेट टॉपिक आहे माझा एक. आणि त्यानंतर बघा आपला जो झाडू असतो ना, तर झाडूसुद्धा आपला त्यात खूप केस वगैरे अडकून असतात, खराब झालेला असतो सारखं सारखं झाडत असल्यामुळे. आणि मुलं जर लहान घरात असले तर डस्ट खूप जास्त असते, त्यामुळे पण खूप झाडू लवकर खराब होतो. तर त्यातले ना काय करायचं, सारखं सारखं विकत घेऊन आणण्यापेक्षा त्याला दर 10-15 दिवसांनी धुवून काढायचं, त्यातले केस काढून घ्यायचे आणि त्याला छान असं ओलं करून आपलं जे पावडर आहे कपड्यांचं ते किंवा लिक्विड असेल ते टाकायचं. आणि आपला जो कपडे धुवायचा ब्रश असतो ना, त्या ब्रशने त्याला छान असं घासून घ्यायचं. आणि त्याला थोडं असं सुकं म्हणजे त्याला असं मोकळं मोकळं करायचं छान आणि नंतर घासून घ्यायचं. खूप छान क्लीन निघतो झाडू. आणि कसं असते ना, झाडू म्हणजे ती एक लक्ष्मीच आहे घरातली. तर खराब झालं तर दुसरं घ्या आणि हे फेकून द्या, असं नाही, असं करू नये. कारण लक्ष्मीचा असा अनादर करणं मला आवडत नाही. त्यामुळे मी काय करते, त्याला छान असं खूप खराब होईपर्यंत त्याला वापरत असते. खराब म्हणजे कसं, जसं तुटलं बिटलं वगैरे तेव्हापर्यंत मी वापरते. अदरवाईज मी त्याला छान आहे ना असं 8 ते 10 दिवसानंतर घासून घासून घेते छान आणि मस्त वॉश करून त्याला वापरत असते. त्यामुळे कसं आपलं डस्ट पण छान निघते आणि झाडू पण क्लीन राहतो, तो खराब वगैरे दिसत नाही कुणी आले वगैरे तर त्यांना. तर बघा इथे छान असा झाडू आपला वॉश करून झालेला आहे आणि खूप छान तो निघालेला आहे स्वच्छ. तर असे होते आपले आजचे किचनमधून तयार झालेले काही बेसिक टिप्स. तर स्पेशल गृहिणींसाठी त्यात तुम्ही तुमचे भरपूर पैसे पण वाचवू शकता आणि तुमचा वेळ पण वाचवू शकता. तर मी माझा व्हिडिओ आजचा इथेच संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले ना शॉर्ट व्हिडिओ पण आहेत, तर ते चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. तर भेटूयात आपण आपल्या एका नवीन अशा छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर फ्रेंड अँड बाय बाय.